पुतण्या त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी देतो। युवकांना जर आपण स्कोप दिला तर नक्कीच युवक ही भावी काळाची एक आपले कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण होईल। आणि त्यातच आज बैठकीचा मुद्द्याचा विषय म्हणजे आज कोपरगाव नगरपालिकेसंदर्भात आपण आज बैठक केलेली होती। तर या बैठकीचं रूपरेषा अशी होती की आपल्याला आज 31-32 जागा कोपरगाव नगरपालिकेचा आहे आणि त्या लढण्यासाठी आपल्याला निवडणूक पूर्वतयारी या हिशोबाने उमेदवाराची चाचपणी करणं, उमेदवारांना कशा पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया हाताळता येईल त्यासाठी प्रयत्न करणं। त्या याच्यात मान्य शरदजी खरात साहेब माजी जिल्हाध्यक्ष आहेत, आमचे सल्लागार बी आहेत, त्यांच्या मार्गदर्शनात नक्कीच कोपरगावची नगरपालिका ही लढवली जाईल। आणि त्यातील काळात मग तो सर्व तोपरी अधिकार जरी मला असला तर त्याचाही जास्त त्यांना कोपरगावचे नागरिक म्हणून जरी जिल्ह्याचे पदाधिकारी असले तरी तो पूर्ण मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शनाखाली ती लढली। आणि यापुढील काळात जो युवक आहे ज्याला वाटतंय आपण निवडणूक लढू शकतो आणि इतर पक्षात जशी पैशाची मागणी केली जाते तशी आपल्या वंचित बहुजन आघाडीकडे फक्त तुमच्यात जर दम असेल, आपण ज्या आपल्या या भाषेत बोलतो, तुमच्यात जर लढण्याची उमेद असेल तर नक्कीच नगरसेवकाचं आपण चित्र वेगळं दिसू। वंचित बहुजन आघाडी आज चांगल्या रूपाने आज कोपरगावात या आधील काळात होती आणि आताही भवितव्यात चांगल्या रूपाने पुढे येईल। आणि ज्याला ज्याला शक्य होईल वाटतंय मी प्रतिनिधित्व करू शकतो, ज्या समाजाचं करत असेल, आज अशा युवकांनी आले, ज्येष्ठांनी जरी आले, अदर कास्ट आपल्याला BGNT, NT, OBC असे प्रवर्ग आहेत, SC म्हणजे सगळ्या OBC म्हणजे कुणबी ज्या ज्या प्रयोगातून जिथं जागा खाली असेल शिल्लक असेल त्या प्रयोगाचा माणूस बघून आपल्याला पूर्ण टीम पूर्ण उमेदवार द्यायचे आहेत। त्या हिशोबाने आपल्याला काम करावं लागतं। उलट जेवढे उमेदवार देता येईल त्याच्या 3 पट माणसं गोळा करावं लागते ना आपल्याला। फार सूचक म्हणा त्या बूथ मांडणीला आपल्याला हे पोलिंग एजंट लागतात, ते काही सोपं जेवढं आपण बघतो तेवढं ते सोपंही नाही। कारण की मी जिल्ह्यात काम करत असताना मला भरपूर वेळेस सांगतात लोक पदाधिकारी जर आपल्याला 10 उमेदवार द्यायचे असेल तर 10ला 10 डमी ठेवावं लागतं, प्लस परत त्याला 5-5 सूचक असतात, म्हणजे ते 50 आणि 50 100 आणि हे परत 10ला 10 20 म्हणजे हे 150 लोक, प्लस एका पोलिंग एजंटच्या बूथला 3-3 माणसं, म्हणजे जर इथं 32 वॉर्ड असतील तर इथं कमीत कमी 100 बूथ असतील तर एका बूथवर 3 माणसं म्हणजे 300 लोक आहे, म्हणजे 500-700 लोकांचा एक आपल्याला एक संघ करणं म्हणजे तितकंही सोपं काम नाही। त्यासाठी आपल्याला नवयुवकांना वंचितमध्ये आघाडीत सामील करून घ्या, त्यांना जबाबदाऱ्याची जाणीव करून द्या। का इतर पक्षात आजपर्यंत आपण ज्याला मतदान करत होतो शाहू फुले आंबेडकरी चळवळीचं म्हणून, ते मतदान काउंट होताना ती BJPचं काउंट होतं, काँग्रेसचं काउंट होतं, ते आपल्या म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जो प्लॅटफॉर्म आपल्या युवकांनी निर्माण करून द्या ते दलित अथवा OBC आपण ज्या वंचित ज्या समूहाला म्हणतो ते म्हणून काउंट कुठं होत नाही। त्यासाठी आज आपली ताकद दाखवायची असेल तर वंचित बहुजन आघाडी आपल्याला एक चांगला प्लॅटफॉर्म श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी उभं दिला आणि त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। दुसरीकडे कितीही झेंडे घेऊन पळालो तर आपल्याला फक्त चटाई उचलायचे सुद्धा कामं ठेवत नाही, तिथं पद नामधारी ठरवलं जातं आणि एखाद्या पदाधिकाऱ्याचं कल्याण होतं, बाकीचं पूर्ण समाजाचं नुकसान त्याच्या मागं पडून होतं। कारण की बाळासाहेबांशिवाय पर्यायाने आपण उठून जर जय भीम जय महाराष्ट्र बनत असू तर त्या बाबासाहेबाला जर आज आपण न विकणारे समाज बनलो आणि त्यांच्या प्रेरित होऊन जर वंचित पक्ष काम केलं तर नक्कीच एक 2-5 नगरसेवक पायथा घुसू दे, आपण पुढच्या वेळेला ZP पंचायत समिती भरपूर चान्स असतो, फक्त कुठं तरी घुसण्याचा चान्स भेटला पाहिजे तो आपल्याला तयार करायचा। थोडंसं सॉफ्ट कॉर्नर ठेवू आपण निवडणुकीला, थोडीशी साहेबांनी ज्या ज्या खंत होत्या त्या सांगितलं, नक्कीच प्रयत्न करू। काय होतं पक्षाचे प्रोटोकॉल आहे ते आता आपण आज एकाएकी आपण हा पूर्ण महाराष्ट्राचा विषय झालेला आहे, कारण फार जाचकाठी झाल्या त्या या एखाद्या कोर्टाचं सुद्धा नोटीस आल्यावर लोक एवढे घाबरणार नाही, त्याची पक्षाची नोटीस कधी येईल आणि कोणाला येईल। कारण की आपण एक उदाहरण बघितलं शिवराज बांगर साहेबांना, तर त्यासाठी नक्कीच आपण वर कळू। आणि राहिला विषय AB फॉर्मचा तर मी जिल्हाध्यक्ष नात्याने एक सांगतो की जेवढे उमेदवार राहतील त्यांना AB फॉर्म आणून देण्याचं माझी जबाबदारी आहे आणि मी ती जबाबदारी स्वीकारतो। नक्कीच काय होतं ज्याची परिस्थिती नसेल पण त्याची लढण्याची उमेद असेल तर त्याला साथ देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी शरद भाऊ खरात सक्षम राहते, कारण की त्यांना तो अधिकार आहे। त्यांनी चाचपणी करण्याचा नंतर आम्ही तर नंतर येणार, पण आधी शरद खरात कोपरगावची पूर्ण जबाबदारी हे सांभाळतील एवढं मी जाहीर करून देतो। जय भीम जय